आज आम्ही भगवंताचे भक्त म्हणवतो, वारसदार म्हणवतो, स्वतःला हरिभक्त म्हणून घेतो, पण भगवंताचे हे गुण सुद्धा तुमच्या माझ्यात आले पाहिजेत याचा विचार आम्ही करत नाही. महाराज म्हणले नलके वाहणे संसार उद्वेग. ज्या संसाराला तुम्ही आपलं 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 कवटाळून बसलाय तो संसार वास्तविक तुमचा नाही. ते सगळं इथं राहायचंय. आम्ही असे बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला सांगतो ते झाड दिसतंय का, तो डोंगर दिसतोय, तिथपर्यंत सगळं माझं. ती वसुंधरा माता, ती धरणी माता हसते तुमच्यावरती, म्हणते याचा पंजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा. हे सगळं अहंता आणि ममता या दोन गोष्टी अत्यंत घातक आहेत, मी आणि माझं. यामुळे संसाराचा उद्वेग झाला. संसाराला आम्ही आपलं म्हणून बसलं. दुःखमय असलेला संसार फक्त दुःखाला कारण ठरला आणि आम्ही दुःखी झालो. वास्तविक जो प्रपंच आपला आहे त्या प्रपंचामध्ये सुख आहे का हो? गेले 2 पती पत्नी 65-70 वर्षाचं वय होतं. आजीचं वय 65 आणि 70चे एक वयोवृद्ध आजोबा. कुठे गेले? कोर्टात गेले. वकिलाला म्हणाले घटस्फोट पाहिजे. वकील म्हणले आता थोड्यासाठी कशाला, झालं ना तुमचं आयुष्य, संपत आलं, एवढे दिवस एकत्र राहिला आणि म्हातारा बाबा आता तुम्ही घटस्फोट का मागताय? नाही म्हणाले, ही म्हातारी काही सुखाने जगू देत नाही. म्हणजे संसार इतका केला तरी सुद्धा प्रपंचामध्ये सुख नाही. नाही म्हणे तरी सुद्धा मला सांगा घटस्फोट का मागताय? आता किती दिवस राहिले, छान मजेत घालवा, छान एकत्र गुण्या गोविंदांनी संसार करा, उरलेला जो काही आहे तो. नाही म्हणाले, पहिल्या दिवसापासून हिने मला त्रास दिलाय. म्हणाले वकील म्हणले काय त्रास दिलाय? अहो मिळेल हातात वस्तू, जे भांड मिळेल, लाटणं असू दे, उलटणं काय असेल ते फेकून मारते म्हणले मला. मग म्हणले इतके वर्ष सहन केलं तुम्ही, सहन नाही केलं, आता नेम लागायला लागलाय म्हणले. विठ्ठल विठ्ठल इतके दिवस सगळी प्रॅक्टिस झाली म्हणूया. आणि असा प्रपंच आहे बघा ना. वाटतंय सुख आहे, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले. करुणाष्टक लिहिली समर्थ रामदास स्वामींनी. त्यांनी असं सांगितलं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. म्हणून घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. हा संसार आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरणार आहे. ते भुंग्यासारखं आमचं असे आम्ही गुंतून बसलोय आणि तो भ्रमर रात्रभर कमळाच्या फुलात जाऊन बसला. का? आता उजाडेल, मग उजाडेल. त्या कमळानी पाकळी मिटली. एरवी लाकूड पोखरणारा भुंगा पाकळी कातरू शकला नाही. मनात आलं असतं तर पटकन बाहेर पडता आलं असतं, पण तिथे बंधनात, संसार प्रेम बंधनात अडकला. आमचं असंच होतं. म्हणून महाराज म्हणले नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. बर परमार्थासाठी आवश्यक असलेल्या 2 गोष्टी, अभंगाचं 3रं चरण. असो द्यावा धीर सदा समा, असो द्यावा धीर सदा समाधान, 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 द्यावा धीर सदा असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान. आहे नारायण झावाले, आहे नारायण जावाले, नगे वाहने संसार
वाहने संसार आहे नारायण जवळीत आहे नारायण जवळीत नरगे वाहने संसार उद्वेग नरगे वाहने संसार उद्वेग असो द्यावा धीर सदा समाधान. महाराज आश्वासक शब्द वापरतात, आहे नारायण जवळीच. तुलसीदासजी म्हणतात, चीटी के पाव में घुघरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. एवढं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे, पण आम्ही बेभानपणे आयुष्य जगतोय. आम्हाला भ्रांत आहे कशाची, सुख कसं मिळेल, संपत्ती कशी कमवता येईल. सध्या सगळ्या जगाची भूक एक आहे, सत्ता, संपत्ती, पैसा, श्रीमंती. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा ओरबाडून घेण्याची वृत्ती समाजामध्ये आपण आज पाहतोय. पण असो द्यावा धीर सदा समाधान. महाराजांनी 2 शब्द महत्वाचे वापरले परमार्थासाठी आवश्यक, धीर. आणि ते परमार्थातच नाही, तो व्यवहारात सुद्धा महत्वाचा आहे बरं, धीर. आज तुम्ही आम्ही सगळे अधीर आहोत. जीवनामध्ये शांतता नाही, समाधान नाही, स्वास्थ्य नाही, सगळं आहे पण समाधान नाही. 50 लाखाचा मोबाईल, टीव्ही सगळं आहे घरामध्ये. पोरांकडे गाड्या मस्त, अगदी त्या शिवजयंतीला पुंगळ्या काढून फिरवतात. जगाचं काही बेफिकीर, जगाचं भानच नाही हो आम्हाला. व्यसन आणि फॅशन याच्या आहारी गेलेली आमची तरुणाई. मला कधी कधी वाटतं त्यांच्या त्या पॅन्ट बघितल्या तर असं वाटतं माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय घरात यांच्या. हा, सगळं शिकवायची वेळ आली की नाही, केशभूषेपासून वेशभूषेपर्यंत. का हो, कुठे चाललो आम्ही. एक काळ असा होता, म्हणजे एखाद्याच्या घरात आपण गेलो आणि पटकन चहा आला समोर. पूर्वीच्या काळी गुळाचा चहा प्यायची पद्धत पूर्वी. आता जुनं ते सोनं म्हणून आता आम्ही तेच करतोय, है की नाही. पूर्वी माणसं दूध न घातलेला चहा द्यायची, तेव्हा आपली माणसं काय म्हणायची, म्हणजे गरीबाच्या घरचा चहा, काळा चहा. आता ते श्रीमंतीचं लक्षण झालंय. ठिकठिकाणी फाटलेले ग्रीन टी, अजून ब्लॅक टी, त्याला नावं दिली आम्ही, वा वा, लेमन टी. बरं, ठिकठिकाणी फाटलेल्या जीन्स ते श्रीमंतीचं लक्षण झालं. आमच्या इथल्या आजीनी सांगावं, साडी फाटली तर जोडून रफू करून, है की नाही, वापरायची. गरिबीत माणसांनी हे दिवस काढले म्हणून नव्या पिढीला हे सगळं भोगायला मिळतंय. आणि आम्ही हे सगळं विसरून घरातलं 2 वर्षाचं पोर घरातल्या म्हाताऱ्या आजीला म्हणतं, आजी तू गप, तुला काही कळत नाही. आणि तुम्ही आता कसे हसला तसेच घरातले सगळे हसतात, किती हुशार बाळ आहे. त्याला 2 वाजवल्या पाहिजेत की नाही त्यावेळेत. मला खरं सांगा, मी चुकत असेन तर शास्त्र सांगतं, लालयेत 5 वर्षांनी, 10 वर्षांनी ताडयेत. 5 वर्षापर्यंत दात झाले लाडकोड. 10 वर्षाच्या पुढे, 5 वर्षाच्या पुढे पोरग गेलं की फटके देता आले पाहिजेत वेळेच्या वेळी. नको तिथे नाही तितकं जर कौतुक झालं ना, तर मग फार भरकटले पण यायला वेळ नाही लागत. बाप हसत हसत 5 वर्षाच्या पोरांनी मांडलेली चापट सुद्धा सहन करतो, म्हणतो माझं बाळ किती हुशार आहे. मग तेच बाळ मोठं झाल्यावर हाताऐवजी लाथ वापरतं आणि वृद्धाश्रमाची वाट दाखवतं. मला काही दिवसांपूर्वी वाचलेला रेशो आहे, भारतामध्ये हिंदू धर्मीयांची वृद्धाश्रम जास्त आहेत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मुस्लिम पंथामध्ये आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायची व्यवस्था किंवा पद्धतच नाहीये, ते सांभाळतात. आज तुम्हाला आम्हालाच आमचे पालक जड का होत आहेत, का आमची पोरं वृद्धाश्रमाचा रस्ता आई वडिलांना दाखवतायत. सगळं असून बेवारस असल्यासारखे पालक वर्ग का बरं. रक्ताचे पाणी करावं, हाडाची काढं करावी, सगळं करावं. का हो, आम्ही अधीर झालो. असंयमित जीवन, मर्यादे पलीकडचं जीवन आज आम्ही बघतोय, भोगतोय आजूबाजूला. इथल्या प्रत्येक पुरुषांनी, माता भगिनींनी मला सांगावं की आमची तरणी ताठी पोर जर घरातनं बाहेर पडली आणि संध्याकाळी 7 वाजून जरी गेले आणि ती घरात नाही आली तर आमच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही. का हो, कारण मर्यादे पलीकडचं जग आज आपण बाहेर पाहतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही भपकेपणाकडे लक्ष द्यावं, भप्पकपणाकडे लक्ष द्यावं की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहून खऱ्या अर्थी आमच्यातलं आत्मतत्व जागृत करावं.
खऱ्या अर्थी परमार्थाची कास धरावी आणि मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल यासाठी आम्ही त्यांना सिद्ध आणि कटिबद्ध बनवलं पाहिजे की नाही मला सांगा. असे टपून बसलेत, कधी आमच्या उमऱ्यात येतील सांगता येत नाही. लव जिहादवाले आमच्या पोरीबाळींना फूस लावून फसवून घेऊन जातायत, धर्मांतर सरळ घडतायत. आणि हा परिसर तुम्हाला मला काही मी काय सांगावं इथं येऊन. आपण सगळं जाणता, आपल्या सगळ्यांना सगळं माहिती असतं, फक्त ज्यांनी बोलायला हवं ती मंडळी बोलत नाहीत म्हणून सगळं बिघडतंय. नको बोलायला हवे त्यांचे आवाज भयंकर वाढतायत. धर्मावरती विशिष्ट प्रकारे घाला घातला जातोय. आमच्या देवी देवतांवर आमच्या संतांवरती नको त्या प्रकारे प्रहार केले जातात आणि आम्ही शांतपणे बसलोय, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. आम्हाला कशाची फिकीर नाही, परवा नाही. महाराज म्हणले असो द्यावा धीर सदा समाधान. समाधानी संतांना जमलं, महापुरुषांना जमलं, वीरांना जमलं. मला सांगा, सावरकर आले होते बॅरिस्टरीचा झगा पांघरून लंडनवरून, बॅरिस्टर होऊन आले होते, पण ती पदवी नाकारली. इथं आल्यानंतर 2 BHK 3 BHK घेता आला असता, बंगले बांधता आले असते, जमिनी घेता आल्या असत्या. संतांना करता आलं असतं की नाही. माऊलींना विचारावं, माऊली तुम्ही काय केलं इथं येऊन, तुम्ही काही घेतलं का एकरभर जमीन. माऊली म्हणले हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून आज तुम्ही आम्ही बंगले बांधतो, पण आमच्या घरामध्ये माऊलींचा फोटो असतो. वसुधैव कुटुंबकमची भावना संतांना समजली, कारण ते सदैव समाधानी होते. तुकोबराय म्हणले ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि हे समाधान प्राप्त व्हावं याकरता आमच्या संतांनी प्राणपणाने प्रयत्न केले, लढले. किती 11:30 पर्यंत वेळ आहे आपल्याकडे का नाही? 11:15. बरं, टाइम लिमिट दिलेलं आहे. अशी समाधानी वृत्ती तुमच्या माझ्याकडे असेल बघा. समाधान पाहिजे की नाही, नाहीतर आपलं दिलंय म्हणून घ्यायचं 12 वाजेपर्यंत. आम्हाला नारदीय कीर्तनाची फार सवय, 2-2.5 तास आपलं एकटंच बडबडत बसायचं. पण हे आहेत याचं भान ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आहे नारायण जवळीचं. म्हणून बघा तुम्ही, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे, या सगळ्यांनी भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं. 16व्या वर्षी छत्रपती शिवप्रभूंनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रोहिडेश्वराच्या किल्ल्यावर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाला घातला होता. का? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. स्वतःसाठी उत्तम जगता आलं असतं, पण नाही. भक्त या पदाला, मग तो मातृभक्त असू दे, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे. भगतसिंग ऐन 22व्या-23व्या वर्षी ही पोरं फासावर गेली. कल्पना करा, आमच्या घरातली 22-23 वर्षाची पोरं, काय वय होतं, पण तरी सुद्धा देशमातेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. आणि ज्यावेळी फाशीच्या तख्तावर उभे राहिले होते भगतसिंग, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, त्यावेळी भगतसिंगांची आई त्या कारागृहाच्या बाहेरच्या बाजूला रडत होती, भिंतीला कान लावत होती, त्या भिंतीवरून हात फिरवत होती. मेरा भगत फांसी पे जा रहा है. सगळा समाज विचारत होता की आईसाहेब तुम्ही का रडताय, मुलगा फासावर चालला म्हणून रडता का? नाही म्हणाल्या. नाही, मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूँ. मेरा भगत जा रहा है, मातृभूमि के लिए जा रहा है, ये मुझे पता है. भगत जा रहा है इसका अभिमान है. अरे भगत सारखी अजून 7 पोरं जरी माझ्या पोटी जन्माला आली असती ना, तरी ती मी मातृभूमीलाच वाहिली असती म्हणाली. याला म्हणायचं भक्त ही अवस्था बरं का. मग राष्ट्रासाठी, देवासाठी, धर्मासाठी प्राणावर उदार होण्याची भूमिका आमच्या सगळ्या संतांनी, महापुरुषांनी, वीरांनी निभावली. आमच्याकडे तारुण्याची व्याख्या परमादरणीय जगन्नाथ महाराज फार सुंदर सांगतात बघा. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण एकत्र आले की तरुण होतो ना. पण तो तरुण धरून आणावा लागतो म्हणतात की नाही महाराज. पण या तरुणाईला कशाला म्हणायचं हो तरुण? अंगापिंडानी बळकट, मजबूत स्नायू, बलदंड शरीर यष्टी म्हणजे तरुण का? नाही. तेजस्विता, स्वामी विवेकानंद म्हणाले, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण आले की आम्ही सगळे तरुण. मग 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तान्याला म्हणायचे, तान्या चढव यशवंती, म्या मारीन उदय भान्याला. गडाला पण सिंह गेला तेव्हा चमत्कार घडतो
जेव्हा 75 वर्षाचे शेलार मामा तिथे प्राणांची आहुती देतात, तिथे लढतात, तानाजी मालुसरे प्राणांची आहुती दिली, जीवाला जीव देणारी ही सगळी मावळे मंडळी. का हो? कारण शपथच घेतली होती 16व्या वर्षी, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. रक्ताचा अभिषेक केला होता शंभू महादेवाला, देवीचं अधिष्ठान ठेवलं होतं. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी रे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. आई जगदंबेची पूर्ण कृपा होती म्हणून हा राजा सिंहासनाधीश्वर छत्र चामर परिधान केलेली, पण तरी सुद्धा गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्याची माळ घालत होता. हातामध्ये पोत घेऊन देवीचा भुतिया बनून गोंधळी बनून नाचत होता. हे गोंधळी गोंधळी अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळन वासुदेव हरिनाम संबळ. आमचा घालावा गोंधळ हरिनामे संबळ. तिथं विठूचं राऊळ तिथं संतांचा गोंधळ. जिथं विठूचं राऊळ तिथं संतांचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी. आम्ही अंबेचे गोंधळी. आई राजा उध उध म्हणून हातात पोत घेऊन. का हो? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून स्वराज्यावर आलेली सगळी संकट परतावून लावण्याचं धैर्य, साहस, पराक्रम आणि ताकद होती, कारण निर्भय अवस्था प्राप्त झाली होती. हरीची या भक्ता नाही भय चिंता. कारण जिजाऊ माऊलींनी अगदी लहानपणापासून हरिभक्ती शिकवली होती. रावणाला मारणारा राम शिकवला होता, कंसाला मारणारा कृष्ण शिकवला होता, पराक्रमी कीचकाची छाती फोडणारा भीम शिकवला होता. आता आमच्या पोरांना विचारा भीम म्हणजे काय हो? ते पोरग म्हणतो छोटा भीम, कार्टून मधला लाडू खातो. पण पांडव प्रताप पांडव गीतेमध्ये वर्णन केले. धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन माद्री सुतो कथयतां न भवन्ति रोगाः शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन. प्रत्येक पांडवाचं गुणवर्णन केल्यानंतर आम्हाला फायदा आहे, लाभ आहे. धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन, धर्मराजांबद्दल ऐकल्यावर बोलल्यावर धर्मभावना जागृत होते. शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन, शत्रूंचा नाश होतो अर्जुनाचं चिंतन केल्यावर, गुणवर्णन ऐकल्यावर, पराक्रम ऐकल्यावर. वृकोदर म्हणजे भीमसेन, भीमांचं गुणवर्णन ऐकल्यानंतर अंतःकरणातली पापभावना जाते. आणि माद्रीसूत म्हणजे नकुल सहदेव यांचं वर्णन ऐकल्यानंतर रोगांचा नाश होतो. मग हे सगळं आम्ही ऐकायचं सोडून आज आमचे हिरो बदलले, आदर्श बदलले. असो, माझा त्याबद्दल बोलण्याचा आत्ता तरी भाव नाही आहे. पण या पलीकडे जाऊन तुकोबराय सांगतात, आहे नारायण जवळीचा थोडा विश्वास ठेवा. भगवंत आहे आणि तो आहे. बरं, दर्शनशास्त्रामध्ये ईश्वरी अस्तित्वाच्या काही खुणा सांगितल्या जातात. परमेश्वर आहे याच्या खुणा, अचानक सुगंध येतो, अचानक मंद वारा येतो, अनाहत नाद ऐकू येतो, बासरीचा मंजूळ स्वर कानी येतो. वारीतल्या लोकांना अनुभव असतात, कुठेही फुल नसतं पण अचानक सुगंध येतो. आणि जिथं सुगंध आहे तिथं कृष्ण परमात्मा आहे. दर्शनशास्त्र आहे, भगवंत आपल्या अस्तित्वाची खूण देतोच देतो, फक्त ती जाणून घेण्याची भावना असावी. आणि मग नवविधातल्या सर्वश्रेष्ठ भक्तींमध्ये
अशी एक भक्ती आहे. त्या भक्तीकडे जाताना पहिली भक्ती तुकोबरा आमचे भागवतकार सांगतात, श्रवणम कीर्तनम. आणि या कीर्तन भक्तीमध्ये असलेली नाम साधन ही भक्ती, ती आम्हाला नित्य निखळ परमानंद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हाताने टाळी, मुखाने नाम. विठोबा वडघरमधल्या सगळ्याच लोकांचा उत्साह, कीर्तनावरचं प्रेम आणि संतोष भाऊंचं नियोजन आयोजन सर्वच अप्रतिम आहे, यात शंका नाही. आपल्या सगळ्यांचा भाव. पण खरं सांगू का, वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व, कीर्तनकाराच्या वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य फक्त घ्यावं, बाकी सगळं सोडून द्यावं. कारण कीर्तनकार येतील जातील, आणि ही गादी अनंत काळापासून आहे, अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा. आणि या उज्ज्वल परंपरेचे आम्ही पाईक आहोत. आशीर्वाद रूपाने आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय, यामध्ये मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. तुकोबरायांच्या या अभंगावर चिंतन करत असताना, अभंग गोड आहे, 4 चरणांचा आहे. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. न लगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव. असो द्यावा धीर सदा समाधान, आहे नारायण जवळीच. न लगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव. भागवतामध्ये नवविधा भक्तीचा उल्लेख आहे. श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथामध्ये कथा आहे. प्रल्हादानी आपल्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपूला नवविधा भक्ती पटवून सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण भक्ती पहिली आहे. का हो, मूल जन्माला आल्यानंतर लगेच बोलायला सुरुवात करतं का? नाही, पहिल्यांदा आजूबाजूच्या जगाचा कानोसा घेतं, ऐकायला सुरुवात करतं, मग हळूहळू बोलायला सुरुवात करतं. पहिली भक्ती आहे श्रवण. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. मनाचा मारू न करता, इंद्रियांना त्रास सुद्धा न देता, माऊली काय म्हणते, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. श्रवण भक्तीचं महात्म्य आमच्या सगळ्या संतांनी पटवून दिलंय. आणि त्या पुढची भक्ती जी आपण आता करतो, कीर्तने महादोष जाती, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग, असा महिमा कीर्तन भक्तीचा आहे की तुकोबराय म्हणतात, ब्रह्मज्ञाना हाती घुटवीन लाळ, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. काय संतांचा दृढ विश्वास आहे बघा या नामभक्ती विषयीचा. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला मला तारणारं एकमेव साधन आहे. बाकी सगळं आपण करूया, व्यवहार उत्तम करूया, प्रपंच नेटका करूया, भरपूर पैसा, जे काही प्रत्येकाला जे हवंय ते सगळं मिळवायचंय. पण हे करत असताना तुमच्या माझ्या जीवनाचा पाया जर भक्तीचा असेल तर आयुष्यात कितीही संकट आली, आणि आयुष्याचं नावच संघर्ष आहे ना. आपण ECG कुणाचा कधी काढताना बघितलंय का? ECG मशीन, त्या ECG मशीनच्या रेषा बघितल्यात का? ती रेष कधी सरळ असते का जिवंत माणसाची? तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत ती रेष वर खालीच चालू राहते. एकदा का ती रेष सरळ झाली की श्वास संपला, जीवन संपलं. मग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, हे तुकोबांनी सांगून दिलंय. मग कशासाठी मुडदूस चेहरे करून आम्ही जगायचं? संघर्ष प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला सहन करायचंय. आलिया भोगासी सगळं सहन करायचंय. आपलीच कर्म फळं आहेत, ती फळं आपण इथे भोगतोय, दुसरं काय आहे? कुणाला निंदा करायची, कुणाला द्वेष द्यायचा, कुणाला बोल लावायचा? एखाद्याला दुखवण्याकरता तुमची माझी योजना भगवंतांनी केली आहे का? नाही ना. मग हे सगळं जाणीव ठेवावी आणि भगवंताशी असं विलक्षण वेगळं आगळं नातं जोडावं की ते आम्हाला श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाईल. म्हणून तुकोबरायांनी एक नातं भगवंताशी जोडलं शेवटच्या चरणात. भैरवी
तुका मने माझा सखा पांडुरंग तुका मने माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका मने माझा सखा पांडुरंग तुका मने माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग या पियेले जग या पियेले जग तेने के न लगे वारे संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग जग व्यापिये जग येणे एक न लगे वाहने न लगे वाहने संसार उद्वेग जडून दीपांग देवराव जडून देवराव 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 धरुणे दीपांग देवराव 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 धरुणे दीपांग देवराव आधी म्हणायचं न लगे वाहणे जडोने दीपांग देवराव जडोने
दीपांग अनाधा दीपांग जडोने दीपांग देव राम नलगे वाणे संसार क्या बात आहे. टाळे वाजवा एकदा जोरदार. क्या बात. बरं या मंडळींना विचारलं ना राग कुठला होता नाही माहिती म्हणतात. हे इतकं विलक्षण आहे सगळ्यांचं बरं का. संतोष भाऊ सुद्धा आता गाणं शिकतायत गेल्या 2 वर्षांपासून ना मला. हो ना. त्यामुळे यंदा दिसलेत ते माईक समोर. गोरक्षनाथ महाराजांचं सुद्धा मोठेपण यातच आहे की यांना शास्त्र विचारलं त्यामागचं राग कुठला वादी संवादी काय वर्जस्वर कुठले काही माहिती नाही पण गळ्याची जात आणि भगवंतांनी दिलेला हा प्रसाद ती मंडळी ही सगळीच सुनील महाराज काय गोरक्षनाथ महाराज काय जपतायत प्राणपणाने आणि तोच भाव आहे की हा भगवंतांनी दिलेला प्रसाद आहे यामध्ये आपलं काही नाही. परमादरणीय भानुदास महाराजांचाही तोच भाव आहे. नादब्रह्माची अनेक वर्षांपासून सेवा करत आलेली ही मंडळी स्वरब्रह्माची सेवा करत असलेली ही मंडळी मनापासून झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी रुजू करते. तुकोबरायांनी भगवंताशी नातं जोडलं सख्यत्वाचं जे अर्जुनाचं होतं. हो ना. भगवंताशी कुठलं तरी नातं जोडावं. द्रौपदींनी नातं जोडलं कुंती आत्तेंनी नातं जोडलं. मी म्हणते नाही कुठलं नातं जोडता आलं तरी तू देव मी भक्त ऐसे करी बस. तुकोबरायांनी हेही नातं आम्हाला सांगितलंय. अद्वैती तो माझे नाही समाधान ठेवून निराळा राही मज देव भक्तपण सुखाचा सोहळा. भगवंता तू देव मी भक्त ऐसे करी. नको ब्रह्मभाव नको आत्मस्थिती मला काही नको भगवंता. तुझ्याशी नातं असं जोडू दे की जगात कुणीही प्रयत्न केला तरी ते तुटता कामा नये. त्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी शब्द वापरलाय ममई मांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करशती. सनातन संबंध. बस झालेली सेवा भगवंत चरणावर अर्पण करते. बोलत असताना काही वेळ वाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग मनापासून सगळ्यांना हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते. आजच्या कीर्तनाचे संयोजक आयोजक सगळ्यांच्या चरणी कृतज्ञताभाव व्यक्त करते आणि सेवेला विराम देते.